आज आपण करणार आहे लसूण मेथी साठी लसूण मेथी करण्यासाठी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली, कांदा एक दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले, भाजीसाठी एक 4 चमचे तेल घ्यायचे। तेल तापलंच आहे, कांदा टाकून घेऊ। कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण मिरची आणि लसूण बारीक करून घेऊ। 2 ते 3 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 6-7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। अर्धा चमचा जिरे घ्यायचे, मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। हे लसूण मिरची आपली बारीक करून झालेली आहे। कांदा पण फ्राय झालेला आहे। लसूण आणि मिरची टाकून घेऊ। मिरची परतून घ्यायची छान। पाव चमचा हळद घालायची आहे। 1.5 चमचा लाल तिखट, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला। मसाले छान फ्राय झालेले आहेत। मेथी टाकून घेऊ। मेथी छान परतून घ्यायची। मेथी छान परतून झाल्यानंतर यात मीठ घालायचे। 1 चमचा मीठ घालून घेऊ। मेथी आपली फ्राय होतीच आहे, तोपर्यंत आपण त्याला एक मसाला करून घेऊ। 2 चमचे शेंगदाणे घेतलेले भाजलेले, 2 चमचे डाळ्या किंवा फुटाणे, 2 चमचे तीळ, थोडं पाणी टाकून याची पेस्ट करून घ्यायची। छान बारीक पेस्ट झालेली। आता ही भाजी टाकून घेऊ। ही जी भांड्याला पण लागलेली पेस्ट आहे ना, ही पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायची यातच।
1-2 मिनटं याला वाफ देऊन घेऊ. 1-2 मिनटं झालेले आहेत. भाजी आपली छान झालेली आहे, शिजलेली आहे मस्त. आपली झालेली आहे. त्याला आता लसूणी मेथी असल्यामुळे ह्याला वरून एक लसणाची फोडणी देऊन घेऊ. 1-2 चमचे तेल घेऊ. आपल्याला लसूण बारीक चिरलेला आहे, चिरून घेतलाय, टाकून घेऊ. लसूण छान तळले गेलेला आहे. त्यात अर्धा चमचा बेडगी मिरची टाकून घेऊ. ही तिखट नसती, कलर छान येतो म्हणून. ही फोडणी आता आपण भाजीवर टाकून घेऊ. भाजी आपली खूपच छान झालेली आहे.